Bye.
विठाला संत मोतीराम महाराज, श्री गुरु मारोतराव महाराज, राष्ट्रीय संत भगवान बाबा आणि आगनी संत माधव मामा आणि आपल्या परिसरातलं वैभव सुपाल उकळ यांची सेवा आहे. आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये सुंदर छान आदर्श मांडवा. या गावामध्ये चालत आलेला वार्षिक उत्सव आहे. वार्षिक बाल संस्कार वारकरी शिबिर आहे, बरोबर आहे. आणि वर्ष दुसरे आणि माझं वर्ष पहिलं आणि सेवेचं वर्ष दुसरं, बरोबर आहे का? रॉंग नंबर आहे. म्हणून मलाही मी महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काळ भैरवाची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी होते, त्याची तुम्हाला कल्पना आहे. आणि तुमच्या गावचं कार्य आणि तुमची कृती आणि तुमची भावना, मी आळंदीमध्ये केंद्रावर बसलो असताना केशवदादा उकळीकर लोक महाराजांची कथेचं ते निवेदन चालू होतं. दादाच्या मी जवळ होतो. हे मला निवेदन कुठलंय दादा म्हणजे मांडलं आपल्या डिसेंबर मधल्या सारखंच. तुम्ही मांडवा एवढं गाव खमंग, मी हापत झालो तर दत्त जयंतीच्या प्लेट मध्ये कार्यक्रम चालू होता बघा, त्याचं नियोजन आळंदी होतं. पण मलाही सुयोग आज काळ भैरवांचं दर्शन झालं. मी ऐकून होतो, मध्ये आलतो गावामध्ये, पण तिकडे गेलो. चांगलं जाज्वल्य दैवत आणि तेजस पुण्य मूर्ती म्हणजे आपल्या काळ भैरवाची. फक्त एक आहे की
मूर्ती बोलत नाही याच दुःख आहे. तेजस पुंज मूर्ती आहे तुम्ही. मलाही दर्शन झालं आणि तुम्हाला खरंच सांगू इमानदारी ना, दर्शन घेतल्यापासून मला 5 नारळ पाणी पिले इतकी ताकद आहे. ही आपल्या गावाच्या देवाची अधिष्ठानाची ताकद आहे आणि ती ताकद आपल्या बाल संस्कारावर या विद्यार्थ्यावर. आणि येणा मार्गदर्शन, याला चालना, येणा दिशा आणि वाट दाखविण्याचं काम म्हणजे वैराग्य मूर्तिमंत अनंता महाराज मांडवेकर. बाबाजी तुमचा माझा पहिला परिचय पत्रिकेमध्ये, पण आज एकत्रित जेवलो ही भेटीचं सुयोग. लक्षात आलं ना, माझं चिंतन नाही, माझा अभ्यास नाही, मी संस्थेतला माणूस नाही आणि महाराज नाही, फक्त मारोतराव महाराज दस्तापूरकरांचा शेवट. महाराज येत काही नाही आणि एकही दिवस रिकामा नाही. अनंता महाराज रगड दुकान चालवले. बरोबर आहे का चॅनल बदलू? माझ्याकडे 2-3 चॅनल असे लेकर जमले ना फुलकी असे टाटाचे इंजिन आहेत ना जुने, पिस्ता बदाम काजू. गाडीला घेर शेअर नाही पण रस्ता बघून टाकायचे, कट मोडी आणि कुठे टाकायचे. लक्षात आलं ना, मोठं गाव आहे, वारकरी संप्रदायाचं गाव आहे, फडावरलं गाव आहे आणि अनंता महाराज म्हणजे आरती होईल तुम्ही माझ्यासोबत. दोन महाराजांचे बदल घ्यालो. लक्षात आलं ना सगळ्यांच्या. आता ऐका, तुमचा माझा पहिला परिचय आहे, पण आपल्या गावचं वैभव दानशूर हरिचंद्रजी मुंडे. ते म्हणले साळकराला आपण युट्यूब मध्ये बघायलो, टीव्ही वर बघायलो, पण फुकट बघायलो. कसं बघायलो? बघायलो फुकट. पण आज काय भैरवाचं दर्शन महाराजांचं पैसे देऊन बघायचं. बरोबर आहे का? कोणाला मळमळ कराले काय माणसाने कसे नाव घेतलं विक्री बरं. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, मी पैसेवान माणसं लई बघितले माझ्या 63 वर्षामध्ये. वयाचं माझं 63 वर्ष वय, लई बघितले. पण परमार्थामध्ये दानशूर मनानं काम करणारी माणसं असे मोजके बघितले, शेकड्यातून. पण महाराज लेकर वाढवायचं काम आणि लेकर घडवायचं काम अनंत महाराज तुम्ही करता. वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं तुमचं कोटी कोटी अभिनंदन. म्हातारे सांभाळणं, लेकर सांभाळणं इतकं सोपं नाही महाराज. सोपं नाही. आता हे लेकर गपची काही माकडासारखे, पण हा ते लेकर नाही, ते आपल्या बाल संस्कार शिबिरातले विद्यासामध्ये वारकरी संप्रदायामध्ये हे दिग्गज मोठे महाराज होणार होतो. कधी लक्षात. आणि पुन्हा हे 7 दिवस हे छोटे छोटे लेकर विद्यार्थी गावात गेले नाही वारकरी. बरोबर आहे का? चुक बरोबर आहे का? क्षेत्र संन्यासी 21 दिवस खरं आई वडील आणि बहीण काकीन काका राहिले गावात, पण गावात गेले नाही. ते आहेत लेकरं लहान, पण 21 दिवस हे क्षेत्र संन्यासी. बाय संस्कार आणि संस्कृती ही फार आगळी वेगळी ताकद. आणि सगळं हे घडून जे आणलं ना, माझा परिचय, दर्शन, अनंता महाराज सगळ्यांचं दर्शन. हरिचंद्रजी म्हणले बाबा तारीख पाहिजे. मी म्हणलं नका हो,
घालतं म्हणलं एकदा कीर्तन, नाही नाही म्हणजे यांना यावंच लागतं. आणि परळी तालुक्यातलं मांडवा गाव वारकरी संप्रदायातलं, वारकऱ्यावर प्रेम करणारं, मेहनती, उद्योगी आणि कष्टाळू, आणि एवढे भजने तिथं की माल आयात करण्याची गरजच नाही. बरोबर आहे का? वाजविणार, म्हणणार, कीर्तनकार रगडे. पण मी म्हणलं माझं कीर्तन कशाला? नाही नाही म्हणले घासाला गोसाई खायची. आणि उद्या आमचे लाड गुरुजी अर्जुनजी महाराज लाड व्याकरणाचार्य दिग्गज कीर्तनकार यांच्या माध्यमातून, त्यांच्या अमृतवाणीतून सांगता समारोप म्हणजे काल्याचं कीर्तन चांगला जोड लावला आणि अन्नदान रगड झाले. सगळे भजने आणि वेळेत बसले एवढं कीर्तन. आणि हे लावल्यामुळं मला एक पदर घ्यावा लागला. लई अवघड आहे हो. प्रसिद्धी तेवढी 20 आहे. जेवढी प्रसिद्धी झाली ना तेवढं काय 20 आहे. कोणाच्याही मागे लोक लागत नाही. जे माणूस चमकलाय त्याच्या मागे पाठ धुवूनच दबाण नाही हो. म्हणून तरी मी म्हणलं लावू नका, नगा म्हणलं. आणि कशात लई अडचणीतला माणूस आहे. मजबूत आहे, बेसरम आहे म्हणून टिकलो. 7-8 महिन्यामध्ये एखादं भोळसट महाराज का अशी म्हणूनच म्हणत होतं. आता युट्यूब वाले चॅनल वाल्याला माहिती नाही कशी अडचणीत नाही, सगळ्याला माहित आहे. आता ऐका, मी साधा माणूस आहे. आता मृदंगे दोन्ही उत्कृष्ट आहेत, गाणारे सुंदर आहेत. मी वेळेत बसले एवढं कीर्तन. बाल संस्कार वारकरी संप्रदायामध्ये गुरुकुलमध्ये आपल्या मांडवा गावाचीच परंपरा नाही. द्वापार युगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू विद्या घेण्यासाठी, संस्कार बांधण्यासाठी, ज्ञान धारण करण्यासाठी, गुरुमंत्र स्वीकारण्यासाठी वशिष्ठ गुरु आणि विश्वामित्राकडे गेले. ओ परब्रह्म राम वसिष्ठाचरण, परब्रह्म राम वसिष्ठाचरण.
प्रमाण दिलं ना. असं वाटायला खिशातले 500 रुपये द्यावे पण हे बसायचं घेत मला जाता 100 रुपये देऊन पाया पडला. नंबर 1 प्रमाण दिलं. प्रब्रह्म राम वशिष्ठा बघा ना. द्वापार युग म्हणजे त्रेतायुग आणि द्वापार युग ही परंपरा बीड जिल्ह्यामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये मांडवा गावानं जिवंत ठेवली. बघा गोष्ट त्रेतायुगामध्ये आणि द्वापार युगामध्ये जे देवानं केलं ना ते तुम्ही पालकानं केलं आणि सहकार्य अनंत महाराज तुम्ही दिलं. तुम्हाला 2 मिनिटे सांगू, शिक्षकाला शिकायची गरज नाही, अनंत महाराजाला हरिपाठ म्हणायची गरज नाही, मला कीर्तन करायची गरज नाही, मला वारीला जायची गरज नाही, पण पुढले पिढीनं करावं त्याला म्हणता यावं. तू अर्भकाचे साठी तुम्हाला इमानदारीने सांगू, तुम्हाला एकदा तरी माझं गाव दाखवावं अशी माझी इच्छा आहे. एवढे भजने आणि एवढे वाजणार म्हणजे तुम्हाला जर टेम्पो जर केला भैया हरिश्चंद्रजी, बरोबर आहे का नाही? अहो कोणला आणायची गरजच नाही ना, मिक्स डेकोरेशन लावायची काय गरज आहे? एवढे फोकस लागल्या फागच्या मनाच्या, बरोबर आहे का चूक आहे? हा, माझं बोलणं कळलं ना तुम्हाला? मी बोललो ना त्या मुद्द्यावर प्रमाण दिलं. नाही तर काही भजने असे देते सरळ गेल्यावर काठी घेऊन येते, मग म्हणते गेला का कुठं हान माया डोच. नंबर 1 प्रमाण दे. उत्तर बघा, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. वास्तविक गुरुजीला शिकायची गरज नाही, पण विद्यार्थ्यासाठी. बाल संस्कार कशासाठी? ही जी पुढची पिढी याला संस्कार आणि संस्कृती ही फार गरजेची. त्याच्याकरता ते काम तुम्ही करता ना. मांडवा गावकरी मंडळी आणि अनंत महाराजांचं सहकार्य आणि त्याला लागणारी आर्थिक दृष्टी, हे कसं होईल मोकळं? यालाही महाराज दानशूर माणसं लागतात परमार्थ. सोपं नाही महाराज. अहो जसा वेलीला आधार लागतो तशा वारकरी भजन्याला
हे नाही आर्थिक दृष्टीचा आणि दानशूर माणसाचा आधार लागतो. काय म्हणायचे तुम्हाला बोला, त्याच्या पत्रकार परिषद घेऊ शकता. म्हणून तुम्ही चांगलं केलं तरी मी म्हणलं आता पट्टा पड्याला ह्या मे महिनी नका म्हणलं कशाला. आणि माणूस मला खमावून घेतला उगाच मी हुंडा बोललो. असला माणूस एक हप्ता फेडील गाडीचा. मला आता वाटायला घर बघितल्या उगाच म्हणलो गडे मला एक घ्यायची. नंबर 1 गाव लक्षात आलं ना सगळ्यांच्या. आता तुम्ही नंबर 1 एका 2 मिनिटात तुम्हाला सांगू. गावाला काळ भैरवनाथ आवडायले आणि काळ भैरवनाथ देवाला मांडवा आवडायले हे त्याचं बिल बघा. नंबर 1. आता असलं गाव मी कसं सोडू. सरपंच सरपंच मांजरला दुधाचं घर गवसावं. बाईने किती नाही बरोबर आहे का कोणाला मामा करायला. काय नंबर 1 गाव तुम्हाला 2 मिनिटात ऐकू. 3 कीर्तन गावात ऐकायचे आणि 1 कीर्तन ह्या देवाचं ऐकायचं. 3 कीर्तनाचं लेवल या पाय 1 कीर्तन करतंय. याची ताकद आहे आपल्या देवाची. आणि मलाही दर्शन झालं चांगल्या पद्धतीने. आता ऐका, जवळजवळ प्रस्तावना निवेदन एवढं द्यायला 10 वाजली आणि आपला टाइम आहे 9 ते 11. वेळेच्या मध्ये मी समाईत असं चांगल्या पद्धतीनं. आता वेळेत बसलं एवढं कीर्तन आणि आपण मी लय सोपा घेतला. कॉपी करण्याची गरज नाही, मोबाईल असं करायची गरज नाही. हे आपलं बाल संस्कार जे शिबिर आहे कळालं का, त्यांना साधा आणि सोपा आणि रोज लेकरायची कीर्तन छान गोड झाले हे माझ्यावर माझ्या कानावर आहे. सुंदर कीर्तन आहे काकड्याच्या प्रसंगातला, वारकऱ्याच्या नेमातला, पहाटेच्या आरंभातला आणि ब्रह्ममुहूर्तात. बर बाबा कोणाचा? तुकाराम महाराजांचे भाऊ. बघा बाहू त्या भावाचा अभंग आहे. बर काय म्हणतात? देवा, पांडुरंगा, विठोबा, नारायणा, आमची समस्या, आमचं आंदोलन, आमचं धरणं, आमचं उपोषण, आमचं मागणी, आमचा लढीवाळ आणि आम्हाला दान, एवढे आमच्या मागणी आहेत. बर हे म्हणून तुमच्याकडे आलो. बर मग तुम्ही मोठे माणसं आहात, देव आहात, मग आमची एक विनंती आहे. जे मोठे माणसं आहेत ना, मोठ्या माणसासारखं राहा. त्याला शास्त्र आहे. श्रीमंत माणसानं गावाला एकदा गावं जेवण दिलं पाहिजे. वारकऱ्यानं मोठ्या माणसानं दिंडीमध्ये 10-5 माणसं जेव घातले पाहिजे. श्रीमंत माणसानं हक्का कपडा दिला नाही पाहिजे. तसं देव आहात तुम्ही. एक करा, उदार अंतःकरण करा, स्वच्छ वागा, मन मोठं करा. मन मोठं करता येतंय, तुम्ही करता. माग दिलं, पुढे देणार म्हणून तुमच्याकडे आलो. देवानं विचारलं तुम्हाला काय हवे, काय हवे, काय पाहिजे, काय मागणी आहे?
हे बा असं वातावरण असतं. नंबर 1 हे बा तुम्हाला 2 मिनिटं सांगू. भजनी क्विक नसून गाठीचे नसून आणि कुचके नसून काय वातावरण भरतंय मला. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास. दोन्ही मृदंगाला दोघांकडे बघितलं पाहिजे आणि हसके चेहरे केले पाहिजे. त्याचं बिल त्या वातावरणावर बघा ना. आणि ऑपरेटर मी नंबर 1 भेटला. हाय दिसलं मला तडक म्हणून. नंबर 1 छान वातावरण. या बाबंगाचं पहिलं चरण. आणि तुम्हाला 2 मिनिटात सांगू. मला वाटायला मी मांडवा गावात उभा. तुम्हा इमानदारीने सांगू गावाची शपथ. मला वाटायला मी 65 एकर मध्ये पंढरपूर मध्ये उभा आहे. वातावरण कधी लक्षात ठेवा. अभंगाचं 1 चरण क्लिअर करायलो. तुम्ही लय मोठ्या मोठ्याचे कीर्तन ऐकले. नगऱ्याचं काही डिमकीचं काही. मी अंगठ्या भादर माणूस. साधा माणूस आहे मी. कधी लक्षात ठेवा. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 जिल्ह्यातून आमच्या दोघांचेच कीर्तन झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या आदित्य चिंतनाला. बाळू महाराज गिरगावकर 1 आणि गबरू 1. तिसऱ्याचा आणखी नंबर लागला नाही कोणा. कोणी म्हणतात सायकर काही सांगत नाही. घरला चला. रसपोळीचं जेवण, तिकीटचं दाम आणि कपडे करून पत्रिका वाचून तुम्हाला मांडवेला आणून सोडतो. आणि गोष्ट लबाड जर निघाली आजचं कीर्तन फुकट आणि गोष्ट खरी निघाली तर सरपंच गाडीचा हप्ता भरायचा. हे बरोबर आहे का रे? बरोबर आहे का चूक आहे? हे रॉंग नंबर लागलाय का सरपंचच आहे? नाही बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? बाबा मी एक साधा माणूस. मी फक्त 1 केलं. 10 वर्ष मारोतराव महाराज असता पुस्तकाची सेवा केली. तनु मनोजीवी चरणाशी लागत. आणि त्या सेवेचं बिल अनंत महाराज येत काहीच नाही. पण जगाच्या पाठीवर कुठेही कीर्ती. नो हे भक्त खरा कोणी झाला शे काम बोला.